लपंडाव मालिकेच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या एपिसोडची सुरुवात एका अत्यंत भावनिक आणि महत्त्वाच्या प्रसंगाने होते. मीनाक्षी काकू जेव्हा सखीला तिच्या जन्मावेळीची हकीकत सांगते तेव्हा सखीला अश्रू अनावर होतात. ते म्हणते, तुझ्या आईने तेजस्वीने तुला जन्म देण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता. तिने किती मोठी रिस्क घेतली होती हे तुला शब्दात सांगता येणार नाही. हे ऐकून सखी प्रचंड इमोशनल होते आणि रडू लागते. कान्हा तिथेच असतो. तो सखीला सावरतो आणि तिला धीर देतो. याच भावनिक क्षणातून सखीच्या डोक्यात एक अत्यंत महत्त्वाच्या पुराव्याची ठिणगी पडते. सखी अत्यंत हुशारीने एक तर्क मांडते जो ऐकून सगळेच थक्क होतात. सखी म्हणते, जर तिचा जन्म सिझेरियन पद्धतीने झाला असेल तर हाच सरकारचा विरुद्धचा सर्वात मोठा आणि भक्कम पुरावा आहे. जेव्हा कोणीही स्त्रीची सिझेरियन डिलिव्हरी होते तेव्हा तिच्या पोटातील शस्त्रक्रियेवर एक कट येतो. जखम भरून आली तरी तो सिझेरियनचा डाग हा कायम राहतो. याच सरळ अर्थ असा की खऱ्या तेजस्विनीच्या पोटावर तो डाग असणारच. पण सध्या घरात जी सरकार मनस्विनी राहत आहे तिच्या पोटावर असा कोणताही डाग नसणार. सखीचे हे लॉजिक ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. ज्या सखीला वटपौर्णिमेचा उपवास कसा करायचा हे माहीत नसते तिला वैद्यकीय गोष्टींचे इतके सखोल ज्ञान आहे हे पाहून कान्हासह सगळे प्रभावित होतात. कान्हा तात्काळ दुजोरा देतो की जर आपण त्या हॉस्पिटलमधून तुमच्या जन्माची आणि सिझेरियनची मेडिकल फाईल मिळवली तर आपण एक झटक्यात सिद्ध करू शकतो की ही स्त्री तेजस्विनी नसून मनस्विनी आहे. आता सर्वांसमोर एकच ध्येय असते, ती मेडिकल फाईल मिळवणे. सखी अत्यंत आशेने मीनाक्षी काकूने विचारते, काकू प्लीज आठव बरं त्या हॉस्पिटलचं नाव काय होतं. पण इथेच मोठा प्रॉब्लेम उभा राहतो. मीनाक्षीची अक्षरशः गजनी होते. ती खूप आठवण्याचा प्रयत्न करते, डोक्यावर प्राण घेते, पण तिला हॉस्पिटलचे नाव काही केले आठवत नाही. सखी, कान्हा आणि गौतम यांचे चेहरे निराश होतात. गौतम आपली नेहमीची टेप सुरू करतो. सखीचा जन्म झाला तेव्हा मी आणि उर्मिला वैष्णोदेवीला गेलो होतो, त्यामुळे मला यातलं काहीच माहीत नाही. ही उर्मिला कायम तीर्थयात्रेलाच असते का हा प्रश्न प्रेक्षकांना पडतोच. परशुरामलाही काही आठवत नसते. आता फाईल कशी मिळवायची हे मोठे संकट त्यांच्यासमोर उभे होते. दुसरीकडे सरकारच्या रूममधील थरार. इकडे सरकार अत्यंत चिडलेल्या अवस्थेत नंदाच्या रूममध्ये येते. तिला तिची हरवलेली बंदूक शोधायची असते. नंदा आंघोळीला गेलेली असते. या नंदाची आंघोळ म्हणजे पावसाळा संपून हिवाळा येईल तरी संपणार नाही अशी पुटपुटत सरकार नंदाचे कपाट आणि ड्रॉवर्स उचकटायला लागते. शोधता तिला नंदाचे एक जुने गाठोडे सापडते. ती उघडताच सरकारच्या डोळ्यामध्ये संतापाची आग पेटते. त्यात तिची बंदूक लपलेली असते. सरकारला नंदाचा जुना प्रसंग आठवतो, जेव्हा नंदाने सोन्याचे दागिने लपून सरकारला सुनावले होते की मी तुझी आई आहे, मला शिकू नकोस. सरकारला समजून चुकते की नंदाने काहीतरी मोठा डाव रचण्यासाठी ही बंदूक चोरली आहे. पण सरकार अत्यंत धूर्त. ती थेट नंदाला जाब विचारण्याऐवजी बंदूक पुन्हा त्याच गाठोड्यामध्ये लपून ठेवते आणि बाहेर जाऊन लपते. नंदा बाहेर आल्यावर सरकार तिच्यासमोर जाते आणि नाटक करते आणि विचारते, माझी बंदूक हरवली तू पाहिलीस का. नंदा अत्यंत घाबरते आणि खोटं बोलते, नाही मला काय माहीत नाही. तुझी बंदूक कुठे आहे. सरकार शांतपणे निघून जाते. सरकार गेल्यावर नंदा घाईघाईने गाठोडे उघडून पाहते आणि बंदूक तिथेच असल्याचे पाहून सुटकेचा निश्वास टाकते. पण नंदाला हे माहीत नसते की सरकार दारातून हे सर्व पाहत आहे. नंदाचा हिशोब नंतर करायचा असा निश्चय करून सरकार तिथून निघून जाते. हॉलमध्ये कान्हा, सखी, परशुराम आणि मीनाक्षी विचारामध्ये गर्क असतात. तेवढ्यात सरकार जिन्यावरून खाली येते. तिला पाहताच सगळे गप्प होतात. परशुराम घाबरून आपला घाम पुसू लागतो. सरकार अत्यंत कडक शब्दांमध्ये सर्वांना धमकी देते, माझं लक्ष तुमच्यावर आहे. जर माझ्या विरुद्ध काही कारस्थान केलं ना तर तुमच्या दोघांचे म्हणजे मीनाक्षी आणि परशुराम फोटो मी भिंतीवर लटकेन आणि फक्त फोटो नाही तर त्यावर हार सुद्धा चढवेन, हे लक्षात ठेवा. सरकार तिथून निघून जाते. पण तिच्या या धमकीमुळे सखीच्या डोक्यात अचानक लख्ख प्रकाश पडतो. सखी आनंदाने ओरडते, सापडलं. सगळे आश्चर्याने विचारतात, काय सापडलं. सखी सांगते, माझ्या बाबांना प्रत्येक प्रसंगाचे फोटो काढण्याची खूप हौस होती. नक्कीच त्यांनी माझ्या जन्माच्या वेळी हॉस्पिटलमध्ये माझा आणि आईचा फोटो काढला असेल. सगळेजण तातडीने कपाटातून जुना फोटो अल्बम काढतात. गौतमच्या हातातून काही फोटो खाली पडतात. त्यातला एक फोटो पाहून सगळे थबकतात.
तो सखीच्या जन्मानंतरचा हॉस्पिटलमधला फोटो असतो, ज्यात राघव, तेजस्विनी, छोटी सखी आणि एक नर्स असते. सुरुवातीला फक्त चेहरे पाहून निराश होते, पण सखीची तीक्ष्ण नजर नर्सच्या युनिफॉर्मवर जाते. कानाची स्कॅनर ट्रिक्स. काना लगेच मोबाईलमधील स्कॅनरचा वापर करून तो फोटो झूम करतो आणि आश्चर्य, त्या नर्सच्या युनिफॉर्मवर हॉस्पिटलचा लोगो आणि नाव स्पष्ट दिसते. LPDV हॉस्पिटल. सगळ्यांचा जीवात जीव येतो. सगळ्यात मोठा आणि धक्कादायक प्रसंग घडतो तो सरकारच्या ऑफिस बाहेर. सरकार गाडीतून उतरत असताना बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीच्या छत्रीचे पाणी तिच्या अंगावर उडते. सरकार संतापाने ओरडते, नॉनसेन्स, तुम्हाला माहीत आहे का मी कोण आहे? ती दुसरी व्यक्ती तिसरी कोणी नसून लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील सुप्रसिद्ध आणि अचूक भविष्य सांगणारे गुरुजी असतात. गुरुजी अत्यंत शांत पण भेदक नजरेने तिच्याकडे पाहतात आणि थेट वार करतात. काय साडीचं घेऊन बसली आहेस? इथे तुझं भविष्य खराब होणार आहे. मला माहीत आहे तू कोण होतीस, तू कोण आहेस आणि काय होणार आहेस. मनस्विनी. आपल्या तोंडावर मनस्विनी हे नाव ऐकून सरकारच्या पायाखालची जमीनच सरकते. ती ओरडून सांगते की मी कामत एम्पायरची मालकीण तेजस्विनी आहे. पण गुरुजी तिला थंडकावून सांगतात की तू अख्ख्या जगाला फसवू शकतेस, पण मला नाही. गुरुजींची पुढची वाक्ये सरकारच्या काळजामध्ये धडकी भरवणारी असतात. आजपर्यंत तू ज्या चेहऱ्याचा वापर करून हे सगळं मिळवलंस ना, तोच चेहरा तुझा घात करणार आहे. नशिबाला आणि विधीला कोणीही बदलू शकत नाही. राघव आणि दुर्योधन यांचाही अहंकार टिकला नाही. तर तू काय चीज आहेस? तू अन्नपाण्यावर नाहीस तर अहंकारावर जगतेस आणि तुझा अहंकार लवकरच ठेचला जाणार आहे. तुझा अंत जवळ आलाय. तो थांबवण्याचा जितका प्रयत्न करतेस तितक्याच वेगाने तो तुझ्याकडे येईल. हे सगळं ऐकून सरकार प्रचंड हादरते. ती ऑफिसात जाते, पण गुरुजींचे शब्द तिच्या कानामध्ये घुमत राहतात. ती विक्रम देशमुखला फोन करते. गुरुजींच्या भविष्यवाणीबद्दल खात्री करून घेते. जेव्हा विक्रम सांगतो की गुरुजींचे भाकीत 100% खरे ठरते, तेव्हा मात्र सरकारच्या उरल्यासुरल्या आत्मविश्वासाही चक्काचूर होतो. माझा चेहरा, माझा घात कसा कळेल? मी हरणार का? या विचाराने तिची झोप उडते. इकडे कान्हा आणि सखी LPDV हॉस्पिटलमध्ये पोहोचतात. सखी रिसेप्शनिस्टला स्वतःची ओळख सांगून 22 वर्षापूर्वीची तेजस्विनीची मेडिकल फाईल मागते, पण रिसेप्शनिस्ट गोपनीयता नियम सांगून फाईल देण्यामध्ये स्पष्ट नकार देते. फक्त तेजस्विनी मॅडम स्वतः आल्या तरच फाईल मिळेल असे ती ठामपणे सांगते. सखी चिडते आणि म्हणते की मी त्या मनस्वीला इथे खेचून आणते, पण कान्हा तिला शांत करतो. कान्हाकडे नेहमीप्रमाणे एक भन्नाट प्लॅन तयार असतो. समोरून एक नर्स आणि डोक्याला पट्टी बांधलेला पेशंट जाताना पाहून दोघांच्या डोळ्यामध्ये एक कल्पना येते. सखी आता नर्स बनून हॉस्पिटलमध्ये घुसणार आणि कान्हा डोक्याला मार लागल्याचा पेशंट बनणार. या नव्या वेशात ते रेकॉर्ड रूममध्ये घुसून ती फाईल नक्कीच मिळवणार याची प्रेक्षकांना खात्री वाटते. आजचा भाग जितका भारी होता, उद्याचा भाग त्याहूनही जास्त स्फोटक असणार आहे. 2 दिवसापूर्वी ज्या नंबरवरून मिस कॉल आला होता त्या नंबरवर कान्हा पुन्हा कॉल करेल आणि तिकडून आवाज येईल, हॅलो, मी तेजस्विनी बोलते. कान्हा हा आवाज लगेच ओळखेल आणि त्याला बसणारा धक्का पाहण्यासारखा असेल. नंदा वर्तमानपत्रातील 2 लाख रुपयांच्या बक्षिसाची जाहिरात पाहिल. पैशांच्या लालसेने ती थेट जाहिरातीसाठी दिलेल्या नंबरवर फोन करून सांगेल, मला तेजस्विनीचा पत्ता माहीत आहे, माझे 2 लाख रुपये तयार ठेवा. पण सर्वात मोठा ट्विस्ट म्हणजे नंदा फोनवर बोलत असताना मागे सरकार उभी असेल. आता नंदाची काय अवस्था होईल हे पाहणे रंजक ठरेल. सखीला अखेर सिझेरियनची फाईल मिळेल. ती रडत कान्हाला सांगेल की माझ्या आईने माझ्यासाठी एवढा त्रास सहन केला, पण ती तिला वाचवू शकले नाही. तेव्हा कान्हा सखीला एक असं सत्य सांगेल ज्यामुळे सखीच्या आयुष्याला नवी कलाटणी मिळेल. कान्हा सांगेल, सखी मॅडम रडू नका, तुमची आई तेजस्विनी कामत अजूनही जिवंत आहे. लपंडाव मालिकेचा हा टप्पा आता अत्यंत निर्णायक वळणावर येऊन पोहोचलेला आहे. कान्हा आणि सखी सत्याच्या अगदी जवळ पोहोचेल तर सरकारची ही उलटी गिनती सुरू झाली आहे. नंदाच्या लालचीपणामुळे कोणता नवा गोंधळ उडणार आणि सखी आपल्या खऱ्या आईला कशी भेटणार हे पाहण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहेत. तुम्हालाही ही मालिका आणि हा सविस्तर रिव्ह्यू आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच धमाकेदार
अपडेट्स सर्वात आधी वाचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद.